फॉर्च्युनर घेणार असेल तर पुन्हा विचार करा, कारण एकदा जर घेतली तर तुमच्या डोक्याची गोटी कचकन फिरू शकते. एवढंच नाही, एक फॉर्च्युनर घेतल्यावरती तुम्ही पिसाळल्यासारखे वागू शकता. लहानपणापासून हत्ती पाळायचा होता, आणला पाळला, आता काय आणलाय पाणी पाळाय. एक फॉर्च्युनर घेतल्यानंतर तुमच्या अकलेचे कॅपॅसिटर कायमचे सुट्टीला जातील. 50 लाखाचं आहे तुमचं व्हीआयपी. आज माझं खेळणं. आणि एक फॉर्च्युनर घेतल्यानंतर तुम्ही आभार हे पहिलाही चालू करू शकता, तुम्हाला घंटा कळणार नाही. असं किती जरी लाट आले किती जरी अडचण आलं ना, थटायचं नाही, असंच राहायचं. असं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमन. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज आपण एका अशा पुरुषाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भूतलावरती एकट्यानेच कष्ट घेतलेले आहेत, एकट्यानेच आवाळ हेपून जी आहे ही शेवटी गाडी घेतली, अर्थात प्रतीक भाऊ शिंदे यांच्याबद्दल. प्रतीक शिंदेला जर तुम्ही ओळखत नाही, हा व्हिडिओ इथेच बंद करा, काही बिघडत नाही गाईज. माझ्या पोटापाण्याचा प्रश्न मी सॉल्व्ह करील, मी देहदंड भोगेल, पण तुम्ही तुमच्या डोक्याला शॉर्ट टाइम घेऊ नका. क्लोज द व्हिडिओ, एन्जॉय युअर नॉर्मल लाईफ. नॉनसेन्स, मंदबुद्धी. प्रतीक शिंदे एक टिकटॉकर टर्न एंटरप्रेन्योर आहे, लाईक एव्हरीबडी एल्स. आणि एंटरप्रेन्योरशिपच्या नावाखाली हा सुद्धा चहा विकतो आहे. बट दॅट इज द टॉपिक फॉर अनदर डिस्कशन. रिसेंटली प्रतीक शिंदेने एक फॉर्च्युनर घेतल्यानंतर प्रतीक शिंदेच्या डोक्याची गोटी फिरली. गाडी जरी हप्त्यावर घेतलेली असली तरी गाडी बरोबर जो माज येतो तो त्याला एक खट्टी मिळाला. नाही, माझा हे माझं म्हणणं आहे, त्याच्याच ऑडियन्स त्याच्याच व्हिडिओ खाली कमेंट करून सांगते हो. हा व्हिडिओ पूर्ण बघा, एंड पर्यंत तुम्हाला पण कळेल की सोम भाऊ बोलतो कधी पॉईंट आहे. सोम भाऊला मिठी मारी कर यायच्या गावात. व्हिडिओमध्ये पुढे जायच्या अगोदर जो आपल्या हिंदी चॅनलला तुम्ही सपोर्ट दिलाय, मला तुमच्या सगळ्यांचे जाहीर मोके घ्यायचे, मात्र ते खूप घाण वाटेल, सो विल अवॉइड दॅट. आणि ज्यांनी आपला हिंदी चॅनल नाही पाहिला, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले, क्लिक करा, हिंदी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही नाही केलं आता मंगळवार माणसं आणू मी. हिने गाडी घेतली, या गाडीचं सगळं लफडं ते नंतर डिस्कस करू. गाडी घेतली फॉर्च्युनर आणि या रताळ्यानं कचकन 2 लोकांना ठोकून दिली. रील स्टार प्रतीक शिंदेचा भिगवणमध्ये अपघात झालाय. त्याच्यावर जेव्हा लोकांनी याला घोडे लावले की यार तू काय नवीन गाडी घेतली, माझल्यागत केलं, या गाड्यानं त्याच्यावर सॉरी बोलायचं सोडून आबाळ हे पेश व्हिडिओ बनवला. 30 फुटावर ऍक्सिडेंट झाला नाही. प्रतीक शिंदेमुळे अपघात. प्रतीक शिंदेने उडवल्या 2 गाड्या. प्रतीक शिंदेने हे केलं, प्रतीक शिंदेने ते केलं. एखाद्या लहान पोराच्या हातात तुम्ही नवीन खेळणं दिलं का, ते कसं बावचाळ्या का 2 दिवस त्याच खेळण्यासोबत खेळतोय, तसं एक्झॅक्टली याच्यासोबत झालंय. हा लिटरली याच्या असंख्य रील्स मध्ये प्रॉपर कॉन्क्रीटच्या रस्त्यावर पण वेड्यासारखी गाडी चालवताना दिसलाय. त्यामुळे आय एम कम्प्लिटली ॲग्री अँड गॅरंटी इवन इफ आय एम नॉट देअर की ह्या रताळ्यानं त्या 2 लोकांना धाडकन ती गाडी ठोकली. आश्रमात जाऊन दान करतो, मुक्या जनावरांची सेवा करतो, तेव्हा कशात बोट घालून बसलेला असता तुम्ही. मी ना भावा तो डुंगणात बोट घालून बसतो, कारण माझ्या करंगीला तो डुंगणाचा एक स्पर्श मुलायम एवढा आवडतो की माझ्या करंगीला तो डुंगणाशिवाय करमतच नाही. मग जेव्हा जेव्हा तू चांगली कामं करतो तेव्हा माझं बोट जे आहे तो डुंगणात असतं भावा. या विषयामध्ये पुढे जायच्या अगोदर मला नुकताच ट्रेडिंगचा नाद लागलाय बॉस, आणि मी यूज करतोय पॉकेट ब्रोकर हे ऍप. डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि पॉकेट ब्रोकर वर जा. रजिस्टर करायची प्रोसेस एकदम सिंपल आहे. हे करत असताना माझा हा प्रोमो कोड RJSOH100 यूज करायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी जुगाड करून ठेवलाय भावाने. ट्रेड एकदम सिंपल आहे मित्रांनो. तुम्हाला सांगायचं की ग्राफ वर जाईल का खाली जाईल, या अनुषंगाने तुम्ही इथे ट्रेड करू शकता. याशिवाय तुम्ही कॅन्डल स्टिकचा सुद्धा इथे प्रयोग जो आहे हा करू शकता, ज्याच्याने तुमचा ट्रेड जो आहे हा अधिक परफेक्ट व्हायचा प्रयत्न जो आहे हा सोपा जाऊ शकतो. जसं की तुम्ही बघू शकता की आपला ट्रेड जो आहे हा एकदम सक्सेसफुल झालेला आहे. रजिस्ट्रेशनची प्रोसेस एकदम सिंपल आहे. गुगल फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही रजिस्टर करू शकता. याशिवाय विड्रॉल प्रोसेस सुद्धा एकदम इझी आहे. असंख्य वेज मधून तुम्ही इथनं पैसे जे आहेत हे तुमचे विड्रॉ करू शकता, ज्यावर 0 कमिशन लागतं. 24/7 कस्टमर सपोर्ट आहे. 130 पेक्षा जास्ती ऍसेट्स आहेत ट्रेड करायला पॉकेट ब्रोकर वरती. सो विड्रॉल प्रोसेस जसं मी सांगितलं ती सुद्धा एकदम सिंपल आहे. डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. आपला प्रोमो कोड RJSOH100 यूज करायला विसरू नका आणि पॉकेट ब्रोकर वरून आपला ट्रेडिंगचा प्रवास आज चालू करा. गोरगरिबांना सांभाळतो, अनाथ आश्रमात जाऊन दान करतो, वृद्धाश्रमात जाऊन दान करतो, मुक्या जनावरांची सेवा करतो. अरे मग काय उपकार करतो कोणावर? एक तरी कोणती कॅटेगरी आहे? मदत करायची हातभर, बाता मारायच्या रातभर, मला कळत नाही. अरे प्रतीक शिंदे भावा, जर तू मदत केली, या हाताने मदत केली, या हाताला बी कळू नये, आणि तू लोकांच्या मदत करतो म्हणून की दुसऱ्या लोकांना गाड्या ठोकशील का? काही सेन्सफुल रील स्टार लोकांकडनं काय सेन्सफुलची अपेक्षा ठेवायची मला सांग. अहंकारी माजलेले लोक दान करायला जात नाही. स्वतःच सांगतो की अहंकारी माझे लोक दान करायला जात नाही. अरे विनाशकाली विपरीत बुद्धी, ते म्हणतात ना, जब नाश मनुष्य पे चाहता है पहिले विवेक मर जाता है. हे जे बोलला तू, यालाच अहंकारी म्हणतात. अरे बाबा, जर 10 लाख लोक सांगताय, अरे आवर स्वतःला. अरे आवर, प्रत्येक गाडीचे हप्ते भरायचे, मला टेन्शन आलं बाबा, माझे अवयव कपाळात आले, नको. जेव्हा मी रस्त्यावर झोपलो, जेव्हा मी फटाक्याच्या स्टॉलवर दिवस काढले, जेव्हा मी बिस्किट पुड्यावर जगलो. अरे मग बाबा, तुलाच खात होती पहिले, मला कळत नाही. हा व्हिडिओ बघत असणारे पण असंख्य लोक आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये खूप कष्ट घेतो, स्वतःसाठी कष्ट घेतो माणूस. हा जो प्रवास आहे वैयक्तिक आयुष्याचा, हा स्वतःसाठी आहे. मी खूप कष्ट घेतो म्हणून जगाने मला इज्जत दिली पाहिजे असं कुठं गरजेचं नाही भावा. सगळेजण या जगामध्ये 90% स्वतःच्या जीवावरच कष्ट घेतात. आणि असे असंख्य रील स्टार्स आहेत, असे असंख्य युट्यूबर आहेत ज्यांना मी वैयक्तिक आयुष्यामध्ये ओळखतो. एवढे बिग शॉक येतात ना, अरे पोत्यानं पैसे भरून ठेवलेत घरी, पण असं भिकाऱ्या कॅमेऱ्यासमोर येऊन सांगत नाही मैंने किया ना मैंने किया. आईच्या गावात प्रतीक शिंदे नावाचं पुस्तक हातात घेतलं ना, त्यात गोल्डन अक्षरात लिहिलेलं असेल, त्या फकड्याने 24च्या वयात
50चा हत्ती दावणीला बांधला होता. माझ गाडी घेण्यामध्ये नाहीये, ही गाडी घेणं असंख्य लोकांसाठी आजही स्वप्न आहे आणि त्याचा वाटेल तो आनंदाचा उपभोग त्याने घेतलाच पाहिजे. मात्र त्याच्या क्राऊडने सुद्धा प्रत्येकाची जाणीव करून दिली की ह्याच्या प्रवासामध्ये लोकांना हिणवायचं काम करू नकोस. समय समय की बात राहतीये. या जगामध्ये आत्ता या क्षणाला सुद्धा प्रत्येकपेक्षा, माझ्यापेक्षा, आपल्या सगळ्यांपेक्षा कोणी ना कोणी जास्ती मेहनती आहे, कोणी ना कोणी जास्ती डिझर्विंग आहे. केवळ नशिबाच्या या सगळ्या फेऱ्यामुळे काही लोक मागे राहतात. त्यामुळे त्यांना त्याच्यावरनं हिणवणं याच्यापेक्षा काही शॅलो गोष्ट असू शकते असं मला अजिबात वाटत नाही. आता बाबा मी नाही, माझ्याकडे आहे बाबा 2 स्क्वॉड आहे, मग आता व्हिडिओ मध्ये घेऊन फिरू काही सेन्सफुल आहे का तू? ते म्हणतात ना, पैसा माणसाला बदलत नाही, पैसा माणसाचा खरा चेहरा समोर आणतो. हे आधीपासून माझं ऐकत होतं, फक्त याला कोणी भाव नाही टाकला तेव्हा. मन लावून अभ्यास कर मित्रा, कारण भविष्यात मला डॉक्टर, वकील, इंजिनियर, पायलट, CA आणि अकाउंटंटची गरज लागणार आहे. बिझनेसमॅन. हा एक तर स्वतः माझल्यागत बोलतो, मग याला लोक जेव्हा बोलतात तेव्हा त्याच लोकांच्या नावाने बॉम्बा मारतो की लोक जळतात म्हणून. चलो चलो चालो चलो. ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है. प्रत्येक जणी असं समजते की त्यांनी जगामध्ये एकट्यानेच कष्ट घेतलेत आणि बाकीचे लोक जे आहेत यांना शकालाका बुंबूच्या पेन्सिलनं गोष्टी मिळतात. त्यामुळे एकट्याने कष्ट घेतल्यामुळे हा कुठलाच चान्स सोडत नाही. आणि आजकाल तर मुलींबद्दल इतकं डेंजर बोलतो, कुठं भेटला 2-3 बायकाने मुस्काट फोडलं तर नवल वाटेल नको. टायगर अभी जिंदा है. लाख वाईट असेल रावण, राग घमंडी असेल, पण कधी अशी चिंदी हाफमॅट चाळीने केले भाऊ त्याने. अरे हे शोभतं? अरे 50 लाखाची गाडी तुझी, हे काय कोणती रील बनवतोय? हे असले रील बनवायचे आणि मग रात्री एकट्याला मुताला पाठवलं रानात तर घाबरायचं, थरथर करायचे, अर्ध चड्डीत मुतायचं. शर्यतीत पाळणारा घोडा सर्कशीत नाचत नसते. मग असे डायलॉग पण देतो, रेस मध्ये पळणाऱ्या घोडा सर्कशीत नाचायला जात नाही, येऊन तोंडा मार 10,000 पिकून येईल तुमची रिबन कापायला, सुपारी द्यायला येईल, 100 किलोमीटर येईल फरफटत. रेसचे घोडे येन वनी. अरे बाबा, अंतरून पाहून पाय नाही, आतून पाहून जिप्त पसरा भाऊ. आणि मग ती गाडी धुतोय, ती गाडी धुताना पण त्याची तुम्ही जर क्रिया बघितली तर मला नाही वाटत की होमोसेपियन्स असं काहीतरी करायच्या कॅपॅसिटी आहे होमोसेपियन मध्ये. अरे बसते आहे वावाचा, चलो सारा गावाचा. काय बोलून रोस्ट बीस मी करतच नाही. अरे हा मुतील चड्डीत जर अजून रोस्ट बीस करायला गेलो तर याचा इगो खूप शॅलो आहे असं पण मला कळलं. हा प्रत्येक रील मध्ये म्हणतो माल येऊन भेटा. नको भावा. अरे लोक काय खरंच येतात भेटायला, प्रॉब्लेम होऊन जातात भावा. मग कोर्टाची केस, मग ते डेट आणि मग ते वकील लफडे होतात. आणि कशी गाडीत होतं म्हणजे जोक सपाट नाही रे. आणि ते काय हॅशटॅग काय 111 1.5 लाखाचा नंबर 111. हा 111 प्रतीक भाऊ. कंट्रोल. प्रतीकचं ठीक होतं. इट वॉज स्टील डायजेस्टेबल टू मी, बट यू नो व्हॉट, यू लुक ॲट दिस रील. अरे हॉटेलमध्ये नाही तुझी खायची लायकी आणि तू बरोबरी करतो का माझ्या बाईची? या जन्मात तुम्ही पुण्य करा नाही तर तुम्हाला पुढचा जन्म याचा मिळेल. प्रतीकचा नाही, त्याच्या बाजूला जो आहे त्याचा. सगळं साहित्य ओढाताण करून त्याला एक पापडी आणि एक मसाला पापडसाठी ही रील बनवावी लागली आणि त्याच्या चेहऱ्यावरती साप दिसते. आणि मग चाटेश कार्यक्रम चालू केला. ही डिसाइडेड टू स्पीक इन इंग्लिश. प्रतीक शिंदे नॉट इज जोक. क्या बोला तूने? प्रतीक शिंदे नॉट इज जोक. नॉट इज जोक. अरे नाही येत इंग्लिश तर काउंट इंग्लिशला चोक करता मला कळत नाही. अरे प्रतीक शिंदे इज नॉट अ जोक. नॉट इज जोक काय असतं? अरे माझ्या आईच्या गावात लावा झाड यार. या बाजूवाल्याला मला सांगा भावा, अरे किती हापापशील एका कोंबडीसाठी का मसाला पापडसाठी किती हापापशील? नॉट इज जोक. इंग्लिशची पूर्ण मम्मी पप्पा मोठे पप्पा छोटे पप्पा एक करायची गरज नाही भावा. एकदा का प्रतीक शिंदेला लोक घोडे लावायला लागले की लोक बोलायला लागले, तू माझल्यागत करायला लागला. प्रतीक शिंदे एकच काढे बघा मी समाजाचं किती भलं करतो दस का या एकट्याने ठेकाच घेऊन ठेवलाय. हा रतन टाटा नंतर दुसरा ज्यांनी समाजाचं भलं करायचा निर्णय घेतलाय. आणि मग समाजाचं भलं करायचं हे लोकांना कळलं पाहिजे म्हणून स्वतः भिकारी आरकी डिक्की उघडून अख्ख्या जगाला सांगतो. 40,000 रुपयाचं दान करायला म्हटलं चाललं, डोनेशन करायला. याला दानाची नाही, याला फेमची गरज आहे. या तोंडामध्ये फेम कॉम्बा हा प्रॉपर नॉर्मल राहील. अख्ख्या जगाला याला बोंबून सांगायचं बघा मी 40,000 रुपयाची मदत करतो, बघा मी 40,000ची मदत करतो. तुला किती क्रिएटर सांगू रे माझ्या ओळखीतले वैयक्तिक ज्यांनी त्यांच्या इंडिव्हिज्युअल लाईफमध्ये ना 40 लाख लोक 4-4, 5-5 लाखाच्या मदती केलेल्या आहेत. मात्र कधीच जाहीर आहे असा हा आपल्यासारखा फेम घ्यायला सांगितलं नाही. याचा बस चालेल उद्या लहान पोरांना चपातीवर पण हा पोरगा लिहून देईल सौजन्य प्रतीक भाऊ शिंदे. मग लोकांनाच बोलतो तुमच्या आईच्या नवऱ्याने गेम खेळून गाड्या घेतल्या का? बाबा माझं तर नाही माहिती, पण तुझ्या पोराच्या आईच्या नवऱ्याने गेम घेऊन घेतलाय तर स्वतःच बोललाय. माझ मोडायला फक्त पैसे पाहिजे आणि हे पैसे मला भेटतात कुठून तुम्हाला सांगतो. आज मी माझ्या बाहेर जायचं, बाहेर लिंकवर टॅप करायचं तर 3 नंबरला लिंक आहे बघा. हे असला काहीतरी भाषेमध्ये बोलायचं. कोणत्या प्रमोशनचे 30,000 भेटले की आपल्या कष्टाला लावायची गाडी आणि ते आपल्याला द्यायचं क्रेडिट. हप्ते बंद चुकवायचे गाडीचे.
अरे मला कोणी हाताला धरून वर आणलं नाही किंवा म्हणलं नाही भाऊ धर 50,000 रुपये धर बिझनेस कर मोठा. अरे मग तुला हाताला धरून वर नाही आणलं तर मग मी काय करू बाबा? अरे माझ्या ओळखीमधल्या कोणत्या युट्यूबरला कोणी हाताला धरून वर आणलं? कोणता क्रिएटर कोणाला धरून वर आलाय? सगळेजण स्वतःचे धरून स्वतः वर आले ना बाबा. तू एक काम कर भाऊ, तुला जगा वेगळे कष्ट घेतले, तू लाव ते कपडाला टॉय टाक, ते सिम्बॉल लाव, इथं ढुंगणावरती फॉर्च्युनरची पट्टी लाव आणि निस्ता सूट भावा रानात ऑफरोडिंग कर काचकन. आणि मग मोठं झाल्यानंतर तुम्हाला तुमची ती ना केविलवाणी स्ट्रगल स्टोरी सांगावीच लागते. आणि ती ही स्ट्रगल स्टोरी सांगता सांगता इतकं वाटेल ते बोललाय हा. म्हणजे एका वडापाव मध्ये आम्ही 4 जण जगलोय. ही जागा होती, मी 12 मध्ये बसलोय, हीच जागा. एका वडापावात 4 जण, एका डब्यात 8 जण, अख्ख्या गोष्टींचा गँगबँग. अरे बोलतोय हा लाज मला वाटते रे. याचं कसं झालंय ना बाता मोठ्या उघड्या. मित्रांनो, जाता मला तुम्हाला हेच सांगायचंय की आपल्या जगामध्ये बहुतांश 90% लोक जे आहेत ना, हे स्वतःच्या जीवावरती काही ना काहीतरी गोष्टी घेत असतात. प्रत्येक जण त्याच्या परीने काही ना काहीतरी कष्ट घेतच असतो. तुम्ही थोडे सक्सेसफुल झाले म्हणून लोकांना तुम्ही हिनवायला चालू कराल असं अजिबात नाहीये. प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये लोकांनी प्रत्येकाला शाल जोडे दिलेच आहेत. मुळात मला प्रत्येक भावाला हे मनापासून सांगायचंय जोक सपाट की आयुष्यामध्ये प्रत्येक जण त्याच्या कष्टानेच काही ना काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. केवळ आपण आयुष्यामध्ये पुढे गेलो म्हणून लोकांना हिनवायचं असेल असं अजिबात नाहीये. आणि जेव्हा माज आपल्या व्यतिरिक्त आपल्या 4 लोकांना द्यायचं असतो तेव्हा आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. याच्या कमेंट सेक्शन मध्ये प्रत्येक व्हिडिओ खाली लोकांनी जाणीव करून द्यायचा प्रयत्न केलाय. या असंख्य व्हिडिओजमध्ये तो महिलांबद्दल इतकं डेंजरस बोललाय की ते मला इथे सांगायचं नाही. पण ह्या सगळ्या गोष्टींमधून एक कळतं की जी गोष्ट जेवढी लवकर डोक्यावर चढते तेवढीच लवकर ती गोष्ट आपल्याला आपटवू देखील शकते. या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हेच सांगायचे की आपले कुठलेही फेवरेट सोशल मीडिया स्टार, सोशल मीडिया सेलिब्रिटी सगळे सिलेक्ट करायच्या अगोदर ते माणसं म्हणून कसे आहेत पहिले हे पारखा. कारण त्यांचा प्रभाव किती नाही म्हटलं तरी आपल्यावरती पडतच असतो. एखादी गाडी काय घेतली म्हणून अख्ख्या समाजाला दोष देत फिरणं आणि अख्ख्यांची लाच काढत बसणं हे काय माणसातलं नीट लक्षण नाही. एनिवेज, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल्सो डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, पिन कमेंट मध्ये लिंक दिली आहे. क्लिक करा, पॉकेट ऑप्शनवर आपला प्रवास चालू करा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये.